कंत्राटी कामगारांच्या न्यायहक्कासाठी मुंबईत भव्य आक्रोश मोर्चा. हरियाणा पॅटर्न लागू करण्याची जोरदार मागणी. दिव्य भारत बीएसएम न्यूज उरण मुंबई. प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे. मुंबई येथे दिनांक 16 एप्रिल 2026. महाराष्ट्रातील कष्टकरी, श्रमिक व कंत्राटी कामगारांच्या न्यायहक्कांसाठी भारतीय मजदूर संघ बीएमएस महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने मुंबईतील वांद्रे येथील कामगार आयुक्तालयावर भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात राज्यभरातून विविध क्षेत्रातील सुमारे 10,000 कामगारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कामगारांच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या या मोर्चामुळे संपूर्ण परिसरात घोषणांनी दणाणून गेले होते. गेल्या अनेक वर्षांपासून वीज, कृषी, आरोग्य, शिक्षण, महिला, युवा व उद्योग अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी व असंघटित कामगारांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप संघटनेने केला. येत्या काळात या मागण्यांवर काय निर्णय घेतला जातो याकडे सर्व कामगारांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, कामगारांच्या या आंदोलनामुळे राज्यातील कामगार चळवळीला नवसंजीवनी मिळाली असून भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारले जाऊ शकते, अशी चिन्हे दिसत आहेत. उरण. प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे. दिव्य भारत बीएसएम न्यूज. मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले. त्यामुळे या सर्व कामगारांसाठी स्वतंत्र व ठोस धोरण तयार करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी या मोर्चातून करण्यात आली. मोर्चामध्ये घरेलू कामगार, बांधकाम क्षेत्रातील मजूर, वीज विभागातील कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, रिक्षा, टॅक्सी चालक, फेरीवाले, विडी कामगार, जलसेवा कर्मचारी, महानगरपालिका कर्मचारी, सहकारी व राष्ट्रीय बँकांचे कर्मचारी, पोर्ट ट्रस्ट, रेल्वे, संरक्षण क्षेत्र, माथाडी कामगार, एसटी महामंडळ कर्मचारी, रुग्णालय कर्मचारी तसेच टोल नाक्यावरील कर्मचारी अशा विविध क्षेत्रातील कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आक्रोश मोर्चाचे मुख्य आकर्षण म्हणजे हरियाणा पॅटर्न लागू करण्याची मागणी. हरियाणा राज्यामध्ये कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराच्या माध्यमातून नव्हे तर थेट शासनाच्या नियंत्रणाखाली सेवा देण्याची प्रणाली लागू करण्यात आली आहे. यामुळे कामगारांना नोकरीची स्थिरता, वेतनाची हमी आणि सामाजिक सुरक्षा मिळते. हाच पॅटर्न महाराष्ट्रातही लागू करावा, अशी जोरदार मागणी संघटनेने केली. मोर्चादरम्यान कामगारांनी कंत्राटी पद्धत बंद करा, कामगारांना न्याय द्या, हरियाणा पॅटर्न लागू करा, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून कामगारांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. मोर्चानंतर भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळाने कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी कामगार मंत्री यांनी कामगारांच्या प्रश्नांवर तातडीने विचार करण्यात येईल, तसेच सर्व संबंधित उद्योगांच्या मंत्र्यांची बैठक मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत घेऊन प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. कामगारांच्या मागण्यांमध्ये मुख्यतः कंत्राटी पद्धतीचा अंत, समान कामाला समान वेतन, सामाजिक सुरक्षा योजना लागू करणे, आरोग्य सुविधा, निवृत्तीवेतन योजना आणि कामगारांसाठी स्वतंत्र धोरण तयार करणे यांचा समावेश होता. या मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, अशी अपेक्षा कामगारांनी व्यक्त केली. भारतीय मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की महाराष्ट्रातील लाखो कामगार आजही असुरक्षित परिस्थितीत काम करत आहेत. त्यांना ना स्थिर नोकरी आहे, ना पुरेसे वेतन, ना सामाजिक सुरक्षा. त्यामुळे शासनाने तातडीने पावले उचलून कामगारांच्या हिताचे धोरण जाहीर करणे अत्यावश्यक आहे. या मोर्चात सहभागी झालेल्या कामगारांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की अनेक वर्षे काम करूनही त्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळत नाही. कंत्राटदारांच्या माध्यमातून होणाऱ्या शोषणामुळे त्यांचे जीवन अत्यंत कठीण झाले आहे. त्यामुळे हरियाणा पॅटर्नसारखी प्रणाली महाराष्ट्रात लागू झाल्यास त्यांच्या जीवनात मोठा बदल होईल. मोर्चाच्या यशस्वी आयोजनामुळे भारतीय मजदूर संघाच्या संघटनशक्तीचे प्रदर्शन झाले असून राज्य सरकारवर कामगारांच्या मागण्या मान्य करण्यासाठी दबाव वाढला आहे.